हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025, शनिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो, श्रवण नक्षत्र आहे. उद्या पहाटे 7 वाजून 8 मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्याघात योग आहे. सायंकाळी 4 वाजून 30 मिनिटांनंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, गरज करण आहे. दुपारी 12 वाजून 13 मिनिटांनंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 46 मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र मकर राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आपण आपले जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जावे. ते आपल्याला समजावून सांगतील की आपला शनी ग्रह जो आहे कुंडलीमध्ये शुभ आहे की अशुभ आहे. अशुभ असेल तर त्रास होऊ शकतो, शुभ असता काही त्रास होणार नाही. अशुभ शनीची मात्र आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ अस्तंगत आहे 10 नोव्हेंबर पासून आणि शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून अस्तंगत आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगेल. मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल बाहुला फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो रात्नय प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवांश 1947 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सरे उत्तरायणी शिशिर ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे भौम वासरे श्रवण नक्षत्र व्याघात योगे गरज करणे तृतीय शुभ येतो. वीर गोत्रात उत्पन्न विकडाप्पा मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 13 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 28, 29 जानेवारी, दिनांक 1, 2, 8, 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 29 जानेवारी, दिनांक 2 आणि 5. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 24, 25, 29 जानेवारी, दिनांक 1, 5 आणि 12. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 25, 28, 29 जानेवारी, दिनांक 2, 5, 11 आणि 12. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 25,
जानेवारी दिनांक 1, 5, 8 आणि 10, तसेच 11 सुद्धा आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो, उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे, ती आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये विनायक चतुर्थी आहे. यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. जर विनायक चतुर्थी व्रताचे अवलंब आपण करत असाल तर, आणि हा मंगळवारी चतुर्थी आल्यामुळे अंगारा योग तयार होत आहे मित्रांनो. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, मध्यरात्री 12:46 भद्रायुगाला सुरुवात होईल. हा भद्रायुग राहूच्या अंडारी येत असल्यामुळे आपण कटाक्षाने विशेष किंवा महत्वाची कामे या काळामध्ये शक्यतो टाळावी मित्रांनो. कारण त्यात आपल्याला सहसा यश प्राप्त होणार नाही. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ती जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. आणि रेग्युलर जी आहेत ती आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना हमखास बिघडवणार मित्रांनो. म्हणून आपण या वेळेत महत्वाची किंवा विशेष कामे करू नये. रेग्युलर जी आहेत तीच करावी मित्रांनो. अन्यथा इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.